ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं तर आपण तेजस भोईरांची वाहिनी क्लिअरली बीट क्वालिटी टॉस जिंकलाय जय बजरंग. आपण तर गोरसई ए संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. नच पवन देखील थोडासा दुखापतग्रस्त आहे, पण आपण नक्कीच देवाकडे प्रार्थना करू त्याची दुखापत लवकर बरी हो. खेळाडू कोणत्या गावचा हे महत्वाचं नाहीये, आमचा ग्रामीणचा खेळाडू आमचा अभिमान आहे, आमचा स्वाभिमान आहे. आज केतन म्हात्रे जरी आपण बघितलं तर आमच्या इकडला खेळाडू असतो, पण सर्व आपल्या ग्रामीणच्या खेळाडूंचा तो अभिमान आहे. ISPL खेळला, 39 बाईक, 6 4 व्हीलर कार. एका गरीब घराण्यातील खेळाडू आज करोडपती झालाय. हे टेनिस क्रिकेटने दिले. मास पाटील आमचे गुणलेखक आहेत. मला वाटतं पहिल्यापासूनच तुमचं नाव मास आहे का? कोरोनाच्या काळात बघा ना, छोट्याशा मासने पण करोडोचा धंदा केला. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर पहिले षटक घेऊन येतो यावेळेला आमच्या समोरच्या कक्षा एंकडून मयूर येतो. स्ट्राईक केला बॅटर आपण पाहू शकता. हर्षल स्ट्राईक केला. सामना सुरू होतो. मयूर लेफ्ट ओ पहिला चेंडू वेगवान चेंडू होता. शपलून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. सुरुवात चांगली केली जय बजरंग. आपण तर गोरसई ए संघाने टॉस जिंकलाय. तर खेळपट्टीचा विचार केला तर मास तुमच्याही विभागात बघितलं तर खेळपट्टी सातत्याने आपण तर कॉन्क्रीट खेळपट्टी बघायला मिळते, डांबर खेळपट्टी बघायला मिळते. आणि जर तुम्ही कल्याण डोंबोली झालात या ब्रिजच्या साईडला तर तुम्हाला मातीची खेळपट्टी बघायला मिळते. मयूर पुन्हा गोलंदाजी मार्फत स्ट्रायकिंगला आपण पाहू शकता. बेला हर्षला आपण पाहू शकता. हर्ष पाटील आणि दीप पाटील ही जोडी लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय. ओ पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता यावेळेला. पंचकडे आपण आता पाहिलं जातंय. पंच मात्र कोणत्याची खून करत, कारण एक्झॅक्टली बॅटर करतोय काय प्रथमेश ठाकूर ते एक्झॅक्टली बॅटर करतोय. शपल होतोय त्यामुळे चेंडू आपण इथं लेक्स्ट मरून जातोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेग, एक क्षेत्ररक्षण डीप स्कोअर लागला. मिड विकेटला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण मिड ऑनला आपण पाहू शकता. ऑफ साईडला शॉर्ट टर्मॅन पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ असं क्षेत्ररक्षण सजवलं. नेक्स्ट मॅच जयदुर्गामाता सुरई पक्ष गावदेवी ओवली. ओ फुल टॉस डाऊन दी ग्राउंड. चेंडू चालला मिड विकेटला वेगाने डीप बंद क्षेत्ररक्षक आलाय. बिस्पीड झाली आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिद्धार्थ खातं उघडलं जातं यावेळेला आपण तर हर्षलचं आपण तर धावसंख्या 2 आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करतो झरीमरी अलीमगढ संघ, झरीमरी अलीमगढ बी संघ. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता मयूर केणी आमच्या समालोचन कक्षा इनकोड लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग होणं फार गरजेचं आहे. ओ यष्ट्या उद्ध्वस्त परफेक्ट यॉर्कर चेंडू बॅटर बाद. काय गोलंदाजी केली जाते बघा ना मयूरच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये ना प्रथमेश ठाकूर खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागते, कारण विपक्ष संघाचे 2 चांगले बॅटर आलेले असतात आणि पहिला गडी बाद होते. आपण पाहू शकता यावेळेला झरीमरी अलीमगढ बी संघाचा 2 वरती पहिला धक्का बसलाय. कंपल्सरी चेसिंग आहे. आज जर आपल्या कल्याण डोंबिवलीत आमचा विचार केला असोसिएशनच्या नियमानुसार तर विकेट टॉसला फार महत्व आहे, पण इकडे कंपल्सरी चेसिंग आहे. उन्हात देखील वाढत चाललाय. चला बॅटर क्रॉसिंग करणं फार गरजेचं आहे. बघा बॅटरांना विनंती, क्रॉसिंग करणं फार गरजेचं आहे. प्रथमेश टेनिस क्रिकेटचा देखील आता एक घटना घडली. कोणत्या खेळाडूचा विषय नाही, पण टाइमआउटचा खेळाडू देखील आपण बघितलं इथे बाद झाला. टाइमआउटचा माध्यमातून पहिला गडी बाद झाला टेनिस क्रिकेटमध्ये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विचार केला तर एंजेलो मॅथ्यूज टाइमआउटचा पहिला खेळाडू आपण आता बाद होण्याचा पहिला त्याच्या नावावरती आपण तर विक्रम नोंदला गेलाय. मयूर स्ट्रायकरला रोहित लिडिंग एज झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षकाला शॉर्ट थर्डमॅनचा अजून एक यश मयूरला बॅटर बाद. झरीमरी अलीमगढ संघ एक्झॅक्टली करतोय काय, पॉवर प्ले मध्ये घाई करतोय. 2 विकेट्स गेल्या 2 या धावसंघात. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता यावेळेला सुनील म्हात्रे मॅन पिंपलास आणि आपण पाहू शकता यावेळेला विश्वास पाटील मॅन भोरडी. एक काळ गाजवला या खेळाडूंनी मास पाटील.
तनयने. नवीन बॅटर तर यावेळेला चौथ्या क्रमांकावरती मोनिश पाटील. लेफ्टमर आहे. यश मिळालंय मयूर किणेला यावेळेला 2 यश मिळालेत, मोठे यश मिळालेत. और हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पायचा हिराबाई स्मृती चषक 20-26 दमदार आयोजन आपण पहिल्या दिवशी हॅट्रिक नोंदवतोय का? मोनिश ऑन साइडला क्षेत्रक्षण शॉट फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट मिड ऑन लेग क्षेत्रक्षण ऑफ साइडला शॉट तडमॅन पॉइंट शॉट कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ. पुन्हा एकदा क्षेत्रक्षणामध्ये बदल केले जात आहे मयूरच्या माध्यमातून. चला चला वेळ नका घेऊ बघा. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं फेकायचं आहेत. आम्ही सांगूच पण पंचांच्या जर लक्षात आलं 20 मिनिटापेक्षा जास्त मिनिटे घेतल्या तर तुम्हाला पॅराडाईज केले जाईल. यष्ट्या उद्ध्वस्तानी स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण करतोय मयूर केणे. आपण पाहू शकतो जय बजरंग गोरसई ए संघाचा गोलंदाज. टाळ्या वाजवल्या जातात त्याच्यासाठी. गोलंदाजी आवडली असेल तर अप्रतिम गोलंदाजी. यस डीजे. माईक बंद झाला मित्रा. हॅलो. तर 3 गडी बाद झाल्यात पहिल्या षटकामध्ये. आपण आता अप्रतिम गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू विकेट. आपण इथं 2 धावा आल्या. चौथा चेंडू विकेट, 5वा चेंडू विकेट आणि 6व्या चेंडू विकेट. खराब स्थिती आपल्याला बघायला मिळते, थोडीशी नाजूक स्थिती बघायला मिळते. जरीमरी अलीमगर संघ पहिल्या षटकात काय घडले महत्वाचं नाही. आता या बॅटरांना इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. नवीन बॅटर आला आपण पाहू शकता. बेला आर्यन आलाय. नाव खूप चांगलं आहे. नावाप्रमाणे आता बॅटिंग करावी लागणार आहे. तनय म्हात्रे आलाय गोलंदाजी मार्कवर. तनयने एक चांगला झेल देखील पकडला. शॉट थर्डमॅनला तो तनय आता पाचे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. मास पाटील तर विचार केला तर थोडंसं आता ऊन वाढत चाललंय. होळी देखील आता आली आहे. 2 तारखेला होळी आहे. त्यानंतर रंगमंच धुलीवंदन 3 तारखेला. नाही येणाऱ्या होळी सणाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. टायगरची होळी म्हणजे मला वाटतं ठाणे जिल्ह्यातील एकमेव होळी. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. बेला तनय म्हात्रे आलाय. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. बेला डीपला आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार. ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं तर काहीच घडलंय मैदानावर. त्यांना चेंडू लागलाय पण बेल्स मात्र पडल्या नाहीयेत. हेच तर कधी कधी गोलंदाज दुर्दैवी ठरतं आणि बॅटर मात्र आपण लकी मॅन ठरतोय. तनय लकी मॅन ठरला असता पण बेल्स खाली पडल्या नाहीयेत. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. जय बजरंग गोरसई ए संघ. गोरसई गावाने भरपूर क्रिकेट आपण तर खेळले गेलेले या गावातून आणि चांगले चांगले क्रिकेटर दिले आहेत. गोरसई गाव म्हटलं तर आमचे गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम हे विसरता कामा नाहीये. तने पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतात. एष्टी रक्षक आणि चूक केली. चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. बॅटची खडा लागली बघा. गुड डिसिजन. सुनील म्हात्रेचं कौतुक करेल. पंचांचं काम असतं लेग बाय की बॅटकडे हे सांगणं फार गरजेचं असतं. एंड बदलला आता पुणे दत्त नाही 1 रननी कोणाची तर मास सिरीज देखील जाते. आणि मी तर म्हणेल गुणलेखक असतील पंच असतील त्यांनी जे तो बॅटर बाद असेल किंवा नसेल तर त्याला द्यावा पण नाही. कारण त्यापेक्षा जास्ती पाप काहीच लागणार नाही मित्रांनो. कारण त्याने केलेली मेहनत असते. आपली एक चूक आपण मजा करू पण त्याला मात्र त्याची सजा भोगावी लागते. स्ट्रायकरला बॅटर आपण दावखुरा बॅटर पाहू शकता. बेला आर्यन पाटील आपण पाहू शकता. तर म्हात्रेने एंड बदलला आता. आता कशा प्रकारे इथून बॅटिंग केली जाते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. हा चेंडू फुलर लाईनचा चेंडू होता. फक्त
मस्त दिशा दिली, स्टिअर केला चेंडूला, एक धाव कंप्लीट केलं. ते खातं उघडलं जातं यावेळेला आर्यनचं. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता. जरी मरी अलीमगर 20 संघ प्रथम बॅटिंग करतोय, 3 बॅटर बाद. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 4 धावा. मास पाटील बघा किती चांगलं गुणलेखन करतायत आणि अक्षर देखील प्रथमेश बघा त्यांचं मोत्यापेक्षा सुंदर अक्षर आहे. आर्यन, हा चेंडू चांगला होता यावेळेला, कदाचित हाईट फॅक्टरमुळे बचावले असावे तेच सांगतायत पंच. गुड डिसिजन. सुनीलचं कौतुक करेल, सुनील म्हात्रेचं. खूप चांगली पंचगिरी करतात बघा ना. लगेच थोडं सांगितलं त्यांनी गोलंदाजात की हाईट फॅक्टर, आणि गोलंदाजांनी देखील मान्य केलं की हाईट फॅक्टर त्यामुळे बचावलेत आणि याचा प्लम LBW बघायला मिळालं असतं. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 5 धावा. तनय म्हात्रे साखेला आर्यनला आपण पाहू शकता, लेफ्टमर आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय पुन्हा एकदा, आपण स्वतःला यॉर्क करून घेतलाय. एक धाव इथे कंप्लीट केली आहे. पाचच्या दुसरी धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला लेग बायच्या स्वरूपात 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 6 धावा, 3 गडी बाद. या षटकात देखील आपण तनय म्हात्रे खूप चांगली गोलंदाजी करतोय. जय बजरंग गोरसाई 20 संघ आपण तर ए संघाचं कौतुक करेल. टॉस जिंकला आणि खूप चांगलं तरी आपण आतापर्यंत खेळ चांगला केलाय. प्रथमेश आवाज का बदलतो असा सारखा सोडतोय जातोय. पुढे गोलंदाजी मार्कवर तनयचं कौतुक करेल. तनय म्हात्रेचं बघा, डावखुरा बॅटर तर लेफ्ट हँड ओव्हर दकडे मारतो, मारा करतो तर लेफ्ट हँड राऊंड दकडे मारा करतो. ओ डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळायचं तर कॉडबॅनचं अपील केलं जातंय. डॉट चेंडूची समाप्ती होते. सिद्धार्थने अपील बघा ना काय केलं. अपील करणं फार गरजेचं आहे. अपील करणं हा तुमचा स्वाभाविक गुणधर्म आहे. तुम्ही प्रत्येक चेंडूवर अपील करू शकता, त्यावर तुमचं बंधन नाहीये. 2 षटकाचा खेळ संपलाय. आपण पाहू शकता जरीमरी अलीमगर 20 संघ प्रथम बॅटिंग करताना 3 बॅटर बाद. धावसंख्या धावफलकात फक्त आणि फक्त आपण पाहू शकता 6 धावा. 3च्या सरासरी धावा कुठल्या गेल्या आहेत. धावांचा वेग वाढवावा लागणार आहे प्रथमेश, कारण आता 2 षटकात काय घडलं हे महत्त्वाचं नाही. आता 18 चेंडूमध्ये घडवायचं आहे. कारण जर या स्पर्धेत तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल तर इथून चांगली बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. काल बघा आपण तर हिटमायरचा झेल सोडला आणि त्यानंतर त्यांनी जी बॅटिंग केली ना, लाजवाब बॅटिंग केली. थोडासा आपण तर इगो देखील झाला होता झिम्बाब्वे संघाला की आम्ही इथे चांगला खेळ करू वानखेडेवर, पण त्यांचा इगो मात्र बाहेर निघाला. क्रिकेटमध्ये ना मित्रांनो कधीच इगो करू नका, कोणत्याही प्रकारचा ना गर्व नका करू. कारण का क्रिकेट हा तुम्हाला ना मातीने शिकवला, त्या मातीची तुम्ही कधीही गद्दारगिरी करू नका. गावासाठी कधीच गद्दारगिरी करू नका मित्रमंडळी. गावासाठी कधीही क्रिकेट खेळा. ती गावातली किती मोठी स्पर्धा त्याला महत्त्व नाही. गावची स्पर्धा आहे ना मास पाटील, तुम्ही खेळा. त्या गावाने तुम्हाला मोठं केलंय. त्या गावातून तुम्ही खेळून शेता मातीतनं खेळून तुम्ही मोठे झालात. गोलंदाजी मार्कवर येतोय आपण पाहू शकता. पंकजाला पंकज पाहिजे आता कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतोय. कारण 2 गोलंदाजीने अप्रतिम गोलंदाजी केली प्रथमेश ठाकूर. पण आता इथून आर्यन, आता त्याला 18 चेंडूमध्ये काहीतरी करायचंय. पंकज, ओ चांगला चेंडू होता यावेळेला. पडल्यानंतर चेंडू वेगाने शरीराचा वेध घेतलाय. बघा चेंडू लागलाय का जरा बघा. प्रत्येक खेळाडूला विनंती करा की गार्ड लावूनच तुम्ही खेळा, कारण कॉन्क्रीट खेळपट्टी चेंडू वेगाने शरीराच्या दिशेने येतो. त्यामुळे गार्डचा वापर करा. बघा सेफ्टी गार्डचा वापर करा. बघा पाणी पाहिजे का, पाणी घेऊन जायचं जरा लवकर जरा.
खेळाडूंना विनंती आहे, टोपीचा वापर करा आणि मॅच सुरू होण्यापूर्वी ना मास पाटील मित्र मी सर्व खेळाडूंना सूचना करेल की काहीतरी मैदानात खाऊन या, तुम्ही नाश्ता करा, हलका फुलका चहा बरोबर बिस्किट खाऊन या. अरे खाली पोट तुम्ही क्रिकेट खेळू नका. खरं चक्कर येते मैदानात, आता डिहायड्रेशन देखील होऊ शकतं, पाण्याचं कमतरता शरीरात झाली तर चक्कर देखील येऊ शकतं. त्यामुळे ग्लुकॉन डीचा वापर करा, एनर्जी ड्रिंक्स आता भरपूर आल्यात त्याचा वापर करा जेणेकरून आपला शरीर आपल्याला साथ देईल. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला जरीबरी अलिमगड बी संघ थोडासा नाजूक स्थितीत आहे. 7 धावा झाल्यात, गडी बाद झाले तब्बल आम्हाला मास पाटील सांगतायत 4 गडी बाद झाल्यात पहिल्या षटकात 3 आणि आता नवीन बॅटर येतो काहीतरी चेंडूची पाहणी केली ते पंचांना दाखवलं जातं. विश्वास पाटीलला चेंडू दाखवला जातोय. विश्वास पाटील देखील एक काळ गाजवलाय. पुणेश पाटील, मला वाटतं पुणेश पाटील तुमच्यानंतर भिवंडी विभागातील संघ डोंबिवलीत आलेच नाही. पहिला डोंबिवली विभाग आपण भिवंडी विभागातून हावे, दिवा, भोरोडी, मनकुली, आपण तर अंजूर हे संघ सातत्याने खेळायचे. नवीन बॅटर आला आपण पाहू शकता यावेळेला विदर्श पाटील आहेत. पंकज फुलरलेनचा चेंडू खोदून काढला यावेळेला, 1 बाउंड चेंडू मिड विकेट सीमारच्या पार, पहिला दणदणीत मच निडेड चौकार. कारण टेनिस बॉल आहे, पडल्यानंतर स्वाभाविक तो बाउन्स घेणार, हाईट घेणार, उसळी घेणार. वेदर्शचे बॅटर पंकज, तो वेदर्श हो चांगला चेंडू, चेंजअप पेस होता, डाऊन दी ग्राउंड, मिड विकेटला चेंडू चालला, एक डाव कंप्लीट केले पाहिजे, दुसरी होते का, नकार दिलं. यावेळेला मानस होतं पण धाडच नव्हतं. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 3 षटकाचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करताना जरीमरी अलिमगड संघ 4 बॅटर बाद 12 धावा, पाण्याची मागणी केली. जाऊया डीजे मास्टरकडे, त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया. एकत्र येऊ नका बघा प्लीज, पंच लगेच विश्वास पाटील खून करतायत. एकत्र येऊ नका खेळपट्टीवर. पाहिजे 4थं षटक कोण घेऊन येतोय? मयूर केडी. केडी नाव म्हटलं तर भरपूर मोठे खेळाडू आहेत. पवन असतील, आपण तर भावेश पवार असतील, या गावचे खेळाडू, गौरसईचे खेळाडू आहेत. संघ जरी 2 असले पण गावाच्या नावाने ते संघ खेळाडू खेळत असतात. सिद्धार्थची शरीरयष्टी बघा ना किती चांगली नाही, चांगलं शरीर संपदा ही अशी आहे ना मास पाटील, ती कोणीच कधीच तुमच्याकडनं चोरून घेऊ शकत नाहीये. ते तुम्हालाच त्याच्यात जपायचं आहे, तुम्हालाच त्या शरीराचा आपण तर इतरांना त्या दाखवून द्यायचे की आमची शरीरयष्टी बघा. गोलंदाजी मार्कवर येतो आपण पाहू शकता. बेला मयूर खेळणीला आहे, स्ट्रायकेनला आपण पाहू शकता, विदेशला आपण पाहू शकता. विदेश आहे ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला. विदेशला आता इथून आक्रमक बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. मयूर ओ चांगला चेंडू, फुलरलेनचा चेंडू खोदून काढत होता, टोला चेंडू लागतोय, शॉर्ट कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचल फेकी करतोय. तोपर्यंत 1 धाव मिळते. आपण तर जरीमरी अलिमगड बी संघाला 1 धाव मिळते. विदेशला धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 13 धावा. वेदर्शला आपण पाहू शकता, नोस्टाकेनला साकेला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. आर्यन ना, आर्यनकडून धावा येतच नाहीयेत. मयूर उंच गेलाय चेंडू, स्क्वेअर ऑफ द विकेट, खूप उंच, खूप लांब चेंडू चाललाय, स्क्वेअर लेग सीमाच्या पार, षटकार.
बॅटर आपण पाहू शकता आर्यनच्या बॅटमधून. अशा प्रकारचे फटके येणं फार गरजेचं प्रथमेश, कारण आता 4थं षटक प्रगतीपथावर धावसंख्या वेगाने वाढता यावल्या. 19 धावा. मयूरवरती हल्ला चढवला. त्याच्या मयूरने पहिल्या षटकात आपण तर 3 बॅटर बाद केले, हॅट्रिक पूर्ण केले, त्याच्यावरती हल्ला चढवला होता. ओ चांगला चेंडू, फुलर लाईनचा चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला. हवेमध्ये चेंडू होता, पॉईंट क्षेत्रामधनं डी पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फेड करतोय. धावसंख्या धावफलकात 20. वेदर्शला आपण पाहू शकता, वेदर्शच्या बॅटमधून एक चौकार आला नाही. आता उर्वरित चेंडू त्याला हल्ले करावे लागणार आहेत. टिप स्क्वेअर लागला क्षेत्ररक्षण, मिड विकेटला वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ओ वेग प्रचंड होता, दिशा खराब तर दशा खराब. पंच वाईटची गुण करत आहेत. अवांतर धावेने भर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता या बेला 21 धावा. बरोबर, या षटकामध्ये थोडासा महागडा येतो. पॉवर प्लेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. 2 धावा देऊन त्यांनी 3 बॅटर बाद केले. चला नेक्स्ट मॅच. सुरईचे कॅप्टन आणि आपण तर ओलीचे कॅप्टन टॉससाठी यायचे. हो चांगला चेंडू पडल्यानंतर अपील केलं जातं, पण पिचिंग पाहिली. खरं पिचिंग जर बघितले तर कदाचित पंचांना जाणवलं असेल की लेग स्टम्प आपण तर हा चेंडू लेग स्टम्प सोडून जाणार आहे. खरं सर्वात चांगला सामना कुणाला बघायला मिळतो मास पाटील, तर पंचांना. त्यांना प्रत्येक चेंडू कुठे पडला, कुठून बाहेर काढला गेलाय, कशा प्रकारे गोलंदाजी होते हे माहिती पडते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 22 धावा. मयूर केणी स्ट्रायकेला आपण पाहू शकता, आर्यनला आपण पाहू शकता. आर्यनच्या बॅटमधून एक उपयुक्त षटकाला पाहायचा. पुढच्या चेंडू काय करतो, लेफ्ट हँड ओढ तिकडे मारा करतो. हो चांगला चेंडू ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळल्या त्या वेळेला. स्क्वेअर लगून क्षेत्ररक्षक आल्या आहेत, चुका झाल्या आहेत, नजर हटी, दुर्घटना घटी, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. कॅप्टन जयदुर्गा माता सुरई गावदे ओलीचे कॅप्टन टॉस साडिया. कारण आता पहिलं सत्र संपायला येत चाललेलं आहे. आले आहेत मला वाटतं, सुरईचे कॅप्टन आले आहेत. ओ चांगला चेंडू गुडलँड्स पडणं बाहेर काढलाय, चेंडूला डॉट, चेंडूची समाप्ती दे. मयूरच्या या षटकात धावाल्या तब्बल मला मास पाटील सांगतायत 13 धावा आल्यात. एकूण 14 धावा आल्या एक बाची आणि एकूण धावा दिल्या धावफलकात आपण पाहू शकता. 4 षटकांच्या समाप्तीनंतर झरीमरी अलीमगढ संघ प्रथम बॅटिंग करतोय. आपण तर 26 धावा धावफलकात दिल्या. विकेट आणि टॉसला महत्व नाहीये, तर कंपल्सरी चेसिंग आहे. काय पाणी पाहिजे का? पाण्याची बाटली. सुरई संघ म्हटलं तर आमचे छोटू मोठू रुपेश याच गावचा संघ, विनोद असतील, पण आता कदाचित विनोद मला वाटतं 40+ खेळत असतील आता. नाही जबरदस्त क्रिकेटर, लढवय या क्रिकेटर. रुपेशने देखील काय बॅटिंग केली होती वाकलनच्या मैदानावर. रुपेश आला असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. अंतिम षटक आता कोण घेऊन येतो 5 इथून. सुरेशचे कॅप्टन आले आहेत, ओलीचे कॅप्टन या टॉस साठी. पाण्याची मागणी केली. घेऊ पुरस्कर्त्यांचं पण नाव घेऊ ठेवा जरा 1 मिनिट. पुरस्कर्त्यांमुळे तर आपला संघ पुढे असतो ना. पुरस्कर्तेत लाभले नाही तर मग आपल्याला घरी बसायला लागेल. लग्नामध्ये नवरीपेक्षा वराड आपण जी करवली असते ना तिला जास्त भाव असतो. तसं पुरस्कर्त्यांना जास्ती भाव असतं. चालेल चालेल ओके ओके. टॉससाठी दोन्ही संघांचे संघ नाही घ्यायचे. अंतिम षटक आता कोण घेऊन येतं पाहायचंय. साई येतोय. स्ट्राईकेला आपण पाहू शकता या वेळेला. साहिल ठाकरेला आपण पाहू शकता. वेदर्शला आपण पाहू शकता. उडवलाय डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून सरळ चेंडूला लॉफ केलाय. लॉंग ऑन लॉंग अपच्या मधून चेंडू सीमारेषा पार, षटकार.
सुनील म्हात्रेची ॲक्शन बघा ना, काय जबरदस्त आहे. नाही, मला तर इम्प्रेस केलं त्यांनी. जबरदस्त ॲक्शन. प्रत्येक अंपायरची एक वेगळी शैली आणि सुनील भोईरची मला वाटतं सुनील म्हात्रे मॅन फ्रॉम पिंपलास जबरदस्त ॲक्शन आहे. तसं की षटकाराने वाढते आपण पाहू शकता. बेला 32 धावा. जरी मारी अलिमगड 20 संघ प्रथम बॅटिंग करतोय. आसमान दाखवलं पहिल्या चेंडूवरती आपण पाहू शकता. साहिल ठाकरे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म हुर्दकडे मारा करतोय. ऑन साईडला तडाखा बघायला मिळालाय. पाठवलं चेंडूला खूप लांब, खूप उंच, मिड विकेट सीमाच्या पार. षटकार. जे जितक्या वेगाने चेंडू टाकला ना साहिलने, तितक्याच वेगाने पाठवून दिला त्याला मिड विकेट सीमाच्या पार. प्रचंड ताकद आहे. दर्शकडे आपण पाहू शकता 38 धावा. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मच निडेड षटकार आलेत. गरमी वाढली. मैदानावर देखील गरम वातावरण बघायला मिळत आहे. वेदरच्या माध्यमातून जो शांत होता तो आता वादळापूर्वीची शांतता असते ना, नेहमी मास आपण म्हणतो ना, वादळाच्या आधी शांतता असते, नंतर मात्र ते वादळ आलं का ते नसतं नोबत करतो. त्याच्यामध्ये जो येईल त्याला लपेटलं जातं. हा देखील शॉर्ट प्लेनचा चेंडू होता. पंच नोटची खूण करतायत. म्हणजे आपण इथं फिट मूप का चंदन घेस मेर नंदन. धावसंख्या धावफलकात 39. साहिल काय करतोय एक्झॅक्टली. आधीच 2 चेंडू होती, 2 षटकार. आता तिसरा येतो का पाच वेदरच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच कायरा 11. जय दुर्गा माता सुरई पुरस्कर्ते कल्पेश पाटील आला असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. साईड ऑन साईडला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, पण फ्लिकचा चेंडू होता. नाही, अशी धाव नाही का? नाही, अशी धाव नाहीये. कदाचित वेदर्शला वाटलंच नव्हतं की हा फ्रीटचा चेंडू आहे, पण स्क्वेअर लेगला खूप चांगला झेल देखील पकडला होता. सातत्याने आपण सांगतो की फ्रीट त्याच्यावरती फक्त बॅटर रनआउट हिट विकेट होऊ शकतो आणि ते 1 धाव मिळाले. आपण तर जरीवरी अलिमगड 20 संघाला धावसंख्या आपण 39. आता पाहायचा आर्यन काय करतोय. उर्वरित चेंडू बाकी अजूनही 3. हे 3 चेंडूमध्ये एकाच 2 षटकार किंवा एकाच 2 चौकार आले तर मजा येईल मॅचमध्ये. 50 जवळपास पोहोचला हा संघ. 40 झाले धावसंख्या. साहिल ठाकरे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडे मारा करतो. ऑन साईडला आपण पाहू शकता. शॉर्ट फाईन लेग स्क्वेअर लेग. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता वेळेला डीप मध्ये. लॉंग लेटला क्षेत्र फुल टॉस होतो. ऑन साईडला डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षण मिडविकेटरना आल्या त्यावेळेला मिडविकेटपर्यंत चेंडू जातोय, फीड केला जातोय. 1 ने धावसंख्या 41. लॉंग लेटला देखील एक क्षेत्ररक्षण डीप मध्ये ठेवला होता. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 41. चेंडू बाकीचा फक्त आणि फक्त विचार केला तर मास पाटील आम्हाला सांगतात खूप चांगलं गुण केले. 2 चेंडू वेदर्शला आपण पाहू शकता. वेदर्शकडे ती ताकद आहे. 2 षटकार मारले होते. अजून एक उडवला हेलिकॉप्टर. हो हो हो, खूप चांगलं क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंगॉनला. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. डायरेक्ट हिट, बॅटर बाद. फटका चांगला होता वेदरचा. हेलिकॉप्टर उडवला होता पण तो मैदानातच लँड झाला. त्या क्षेत्ररक्षण थांबवलाय. क्षेत्ररक्षण नाव सांगायचं जरा. पंकजने मी तर म्हणजे 5 धावा वाचवल्या. जबरदस्त क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण हे प्रमुख घटक आहे मैदानावरती आपण तर संघाचं. कारण गोलंदाजी केली जाते चांगली तर क्षेत्ररक्षण देखील तितकंच अव्वल दर्जाचं करणं फार गरजेचं आहे. चला गावदेवी ओहली संघाचे संघनायक घ्या. काय राहिले वन आपण पहिले तर जय दुर्गा माता सुरई संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. पुरस्कर्ते कल्पेश पाटील. RD 444 क्या बात है. अंतिम चेंडू. RD 444
गावदेवी ओली संघाचे संघनायक या टॉससाठी अजय पाटील. हिटमॅन बोरोडी. अंतिम चेंडू स्ट्रायकेला बॅटर चेतन. फुल टॉस ऑन साइडला घुटना टेक तमाशा देख. चेंडू चालला यावेळेला स्क्वेअर लेग सीमारच्या पार. षटकार. संख्या धावफलकात 48. 49 धावांचं लक्ष. चला टॉस साठी काय राहील 11 आपण तर जयदुर्गा माता सुरई आणि RD 444 गावदेवी ओली संघाची संघनायक टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं फार गरजेचं आहे. सुनील म्हात्रेने जबरदस्त आम्हाला इम्प्रेसिव्ह केलं. काय ऍक्शन आहे त्यांची बघा ना. षटकार गेल्यानंतर ज्याप्रमाणे बॅट मधनं चेंडू निघाला ना जसा जातो ना तशी ते ऍक्शन करतात. चेंडूला सांगतात जा बाहेर बाबा. सुनील जबरदस्त. आपण आता तुम्ही पंचगिरी केली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देऊ आम्ही. आम्ही क्रिकेटमध्ये सांगत असतो पंच कोणाला नेमायचं ज्याने क्रिकेट खेळला आहे ज्यांना क्रिकेटचा अंदाज आहे अशाच व्यक्ती. चला चेंडू द्यायचा आहे. जुना चेंडू द्या ना. ज्याने जुना चेंडू आणून दिला त्याला धन्यवाद देतो आम्ही. सुनील दादा जरा चेंडू घ्या. धन्यवाद. चला RD 444 गावदेवी ओलीचे कॅप्टन या. सुरईचे कॅप्टन आलेले आहेत का दोन्ही संघनायक. मजा येईल आता. या संघाचे पुरस्कर्ते कल्पेश पाटील या आपण आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. ना आपण ही स्पर्धा पाहता हिरूबाई स्मृती चषक 2026 दमदार राज्य आपण पाहतोय. नाही तर आमच्याकडे पण ग्रामीण असोसिएशनचा लोगो लावायलाच लागतो. इकडे पण आहे वाटतं तसंच. मॅच जशी सुरू होईल प्रथम आपण टॉस करूया. प्रथमेश ठाकूर यांच्याशी आपण जात आहेत. चला ओलीचे कॅप्टन आले. सुरईचे कॅप्टन टॉस करायचा प्रथमेश. अजय पाटील कोणाचे असते टॉस करायचा आहे. विलास सेठ पाटील. संजय पाटील. नातू आहेत का आज आपल्यात. मला वाटतं हिरूबाई नाही आहेत त्यांचे नातू आहेत. क्या बात आहे. नाही असू दे काय दादा हरकत नाही आहे. आज आपल्या पूर्वजांची पुण्याई की आपण इथे उपस्थित आहोत. नाही त्या दादा कोरोनाच्या काळात कोणी नातेवाईक पण येत नव्हते कुणाकडे भेटायला. प्रथमेश पण आम्हाला KDMC कर्मचाऱ्यांना वाटतं कंपल्सरी ड्युटी होती. एकदा किट घातला का तो 8 तासांनीच काढायचं. चला टॉस करा. चला आपण समोर करूया. महाराजांच्या प्रतिमेच्या समोर आपण टॉस करूया. चला दोन्ही संघनायक आलेले. टॉस केला जातोय. मॅच जशी सुरू होईल 49 धावांचं लक्ष असणारे पाहायचं इथं इथून कोणता संघ विजय संपादन करतोय. आपण बघितलं तर जय बजरंग गोरसाई की आपण तर झरीमरी आलिमगड संघ तर रोखतोय. जाण्यासाठी जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक अप्रतिम समालोचक अप्रतिम गायक आमचे मित्र प्रथमेश ठाकूर यांच्याकडे धन्यवाद. संजय पाटील यांच्या शुभास आपण टॉस करूया. अमृत महोत्सव आहे त्यावर. हा उडा माझा नाव बरोबर माहिती नाही. टॉस कोण जिंकला. तर टॉसची प्रक्रिया दरम्यान इकडे कंप्लीट झालेली आहे. टॉस जिंकलेला आहे तो RD 444 ओली टीमनं. डिसिजन निर्णय काय असेल कळवा. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. हॅलो सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झालेले आहे.
पहिल्या डावामध्ये अगदी आपण पाहिलं तर चांगला खेळ आपल्याला दमदार पाहायला मिळाला. दोन्ही बाजूने आपण पाहिलं तर चांगला खेळ राहिला. बॅटिंग टीमने देखील भरपूर प्रयत्न केले. बॉलिंग टीमने देखील आपण पाहिलं तर चांगले एफर्ट लावले. व्हॉट अ स्टार्ट. जबरदस्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम. थोडं कमी कर. हालू चेक. हा अप्रतिम सुरुवात. चेक. हालू चेक. चला बॉल द्या अवेलेबल करून नवीन. हालू चेक. सर्वांचं क्रिकेटच्या अभूतपूर्व 16 मध्ये अप्रतिम स्पर्धा आपण अनुभवत आहात. थरा क्रिकेटचा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकांचा खेळ समाप्त झाल्याच्या नंतर पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर 48 धावा कुठल्या गेल्याने 49 धावांचं मापक असं लक्ष उभं केलंय. जरीमरी क्रिकेट संघ आलिमघर ब न जय बजरंग क्रिकेट संघ गोरसई ए च्या समोर. 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती गणरायाला प्रथमतः वंदन करतो. अखंड हिंदुस्थानाचा कैवारी आराध्य देवत राजे शिवछत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो. खेळपट्टीला वंदन करतो. बरोडी गावाच्या ग्रामदेवते चरणी नतमस्तक होऊन मी समालोचक तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रथमेश ठाकूर कॉमेंट्री बॉक्स मधून. यापूर्वी आपण ज्येष्ठ समालोचक बावजी पाटील सरांना ऐकलं आणि या दरम्यान चौकार आला आणि त्यानंतर विकेट मिळाली. टिट फॉर टॅट. जशास त्याचं प्रत्युत्तर क्विक रिप्लाय. चौकाराचं उत्तर विकेटचं पतन. 4 वर धक्का पहिला. केतन गेनेबा. पहिल्या बॉलवरती चौकार त्यानंतर विकेट. बॉल तयार. ओ स्क्वार द विकेट.
फ्रंटलिक पुढे सरसावत असताना खेळायचा होता. बॅट फील्ड करतात की समोर डिफेन्सिव्ह अप्रोचनं हा स्ट्रोक खेळायचा होता, पण चेंडू थेट निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूची सांगत होत असताना आपण पाहतो पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर विकेट आणि मग डॉट. प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न मोनिश पाटेचा सुरू झाला कॉम्बॉक्शन पुढील बॉल. कोला टाकलाय, परफेक्ट यॉर्कर, विकेटचं पतन, फिंगर गोज अप, धक्का. चेक. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे काया पलट करून टाकला या ओव्हरमध्ये. अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मुनीश पाटीलच्या माध्यमातून. ॲक्युरेसी फार महत्त्वाचे. ॲज अ बॉलर तुमच्याकडे कन्सिस्टन्सी आणि ॲक्युरेसी असेल तर या मॉडर्न डे क्रिकेटमध्ये तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही, आणि सध्या तरी तेच आपण पाहतो. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं मयूर केने पहिलं षटक, 2 धावा 3 विकेट. त्यानंतर आपण पाहिलं तनय म्हात्रेला 2 धावा, विकेट लिस्ट तो राहिला. त्यानंतर पंकज भोईर 5 धावांचं षटक. साहिल ठाकरेला आपण पाहिलं ज्याच्या ओव्हरमध्ये जास्त धावा जरूर आल्या, 22 धावा आल्या, आणि मयूर केनेने सेकंड स्पेलमध्ये फक्त 13 खर्च केल्या. एक महागडं षटक पूर्णपणे कलाटणी देण्यापुरतं पुरेसं राहिलं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग मध्ये बॉल सिंगल कंप्लीट केली आहे. 1 रन इकडे मात्र कंप्लीट करण्यात आलेली आहे. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा काय संपन्न झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर मयूर केनेनं 2 धावा खर्च केल्या होत्या, आणि इथे मात्र आपण पाहिलं तर गोलंदाज मोनिश पाटीलनं 5 धावा खर्च करत असताना 2 विकेट मिळवले. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, 5 रन्स ऑफ बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना पाठलाग करायचा 49 तो जय बजरंग गोरसई ब या संघाला, अ संघाला. निशांतजी पाटील सुरई यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. ओहो, यावेळेसचा फटका जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला. व्हॉट अ टायमिंग. अनोख्या अंदाजामध्ये पंचांचा इशारा आपण पाहतो. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे बिग शॉट. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. धावांची गती वाढवणारा, धावांच्या गतीला आकार देणारा आणि षटकार आपण पाहिला. पहिल्या ओव्हरमध्ये 5 होते, या ओव्हरमध्ये षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 11, 11, 11 नेल्सन आकडा.
ऑन साईडला पुन्हा एकदा मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग, डेफिनेटली मिस टायमिंग बॉल होता आणि तिथपूर्वी मात्र आपण पाहतो आहोत वाडिश लॉंग ऑन मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये हा झेल टिपला गेला. विकेटचं पतन, षटकाराचं उत्तर, क्विक रिप्लाय, बॅटर आउट. आदरणीय निशांतजी पाटील यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं. स्वागत आहे आपलं. सुरई गावाचे एक युवा उद्योजक आहेत आणि त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण तेच पाहिलं की मोनिश पाटीच्या विरोधामध्ये चौकारला केतन केनेच्या बॅटमधून तो लगेचच पुढे बाद झाला. त्यानंतर आपण पाहत आहोत या ओव्हरमध्ये हरीश केनेच्या बॅटमधून षटकार आला, तो देखील लगेच बाद झालाय. दीप पाटीलने विकेट मिळवली आहे. अजय पाटील आम्हाला माहिती देतील यापुढे सामने सगळे किती षटकांचे असतील. येस, 5 षटकांचे आहेत पहिल्या फेरीतील मॅचेस. त्यामुळे रिक्वेस्ट आहे थोडं फास्ट घ्या आपण, कारण वेळ आपल्याकडे थोडं कमी आहे. 5 ओव्हरचे मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर वेळ आपला जरूर जास्त खर्च होईल आणि टाइम मॅनेज केलेला आहे. स्टॉप वॉच ऑन आहे. मागील 3 बॉलमध्ये 1 विकेट, 7 धावा खर्च केल्या गेल्यात गोलंदाज दीप पाटीलच्या माध्यमातून. मास पाटील स्कोररच्या भूमिकेमध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम दीप पाटील बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा बॉल तयार. राऊंड विकेट न अटॅक केलाय, फटका चांगलाय, बॉल हवेमध्ये चाललाय, फिल्डर तैनात आहेत, पकडलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. आणखीन एक विकेट. आता मात्र पूर्णपणे जय बजरंग क्रिकेट संघ गोरसई अडचणीत सापडलाय. बॅटर आउट. पहिल्या बॉलवरती आला षटकार, त्यानंतर विकेट, पुन्हा मिळाली सिंगल आणि त्यानंतर पुन्हा विकेट. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होताना आपण पाहतो. लागोपाठचे 4 विकेट. हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न म्हणजे टॉप ऑर्डर पूर्णपणे निस्तनाभूत झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. टॉप ऑर्डरचे आलेले सगळे फलंदाज सध्या तंबूच्या आश्रयाला पाठवलेले पाहायला मिळतात. गोलंदाजाने पहिल्या ओव्हरमध्ये मोनिश पाटील 2 विकेट. आता दीप पाटील त्याच्या एका हातामध्ये देखील 2 विकेट. धावांची गती ना वाढत ना वेगाने पुढे जात. अवघ्या 49चा पाठलाग करायचा आहे, पण तो रनचेस थोडा कठीण असणार आहे. सांगत असताना सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत टीम जय बजरंग गोरसई आडव्या बॅटनं ऑन साईडला कडवा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, पण सध्या तरी आपण पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 2 ओव्हरचा केस झाला कंप्लीट. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. टीम टोटल स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 13, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 रन्स ऑन दी बोर्ड.
हेलिकॉप्टर उडवला होता जरूर, पण समोर फिल्डरच्या हातामध्ये लँड झालाय. आता मॅच मध्ये पूर्णपणे जरीमरी क्रिकेट संघ आलिम गर्भनं आपली पकड मजबूत केलेली आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र साहिल ठाकरे फलंदाज देखील मैदानाच्या गेला बाहेर. निम्मा संघ गारा 13-5. आर्यन पाटील आलाय गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर नंबर 3 चा खेळ झालाय सुरू आणि तिसरा विकल्प वापरलाय. बॅटची शॉर्ट फाईन ऍक्शन मध्ये 1 मोर गॉन. सलगचा दिलाय झटका दुसरा. यापूर्वी मयूर केनेने ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती त्याला उत्तर देत असताना सध्या आर्यन पाटीलला आपण पाहत आहोत. आणखीन एक विकेट त्याच्या खात्यामध्ये. आणखीन एक परफेक्ट यॉर्कर. बॉलर्स बॅक. सिंगल मेल फक्त एका दुक्का सिंगल डबल अतिरिक्त कोणतेही नुकसान होणार नाहीये जरीमरी क्रिकेट संघ आलिमगरचं. पण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर जय बजरंग गोरसई असंघ अडचणीत सापडलं. याचं कारण मोठे फटके येत नाहीये, चौकार नाही येते ना येतात षटकार आणि सध्याच्या घडीला सापडलेल्या अडचणीतून बाहेर काढेल कोण. फुल टॉस हा देखील मिस टायमिंग. डाऊन दी बॉल. फिल्डर अति घाई संकटात नाही निसटला हातातून बॉल आणि गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. तीन ओव्हर नंतर फक्त होत्या धावा संख्या धावपटलावरती. पहिल्या डावामध्ये जरीमरी क्रिकेट संघ आलिमगढ़ बच्या त्या 12 आणि आता या इनिंग मध्ये 3 ओव्हर मध्ये बनल्यात त्या 19. म्हणजे समीकरण शिल्लक येणारे बॉल आता असतील 12 आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये करायच्या 30. शेवटच्या 2 ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर जवळपास 25 धावांची वसुली केली होती पहिल्या डावात. 35 धावांची माफ करा 35. तर पहिल्या डावात 2 ओव्हर मध्ये 35 बनवू शकतात तर चेसिंग करताना चेस मास्टर का बनवू शकत नाही. 12 मध्ये 30 बनवू शकतात. सर्व काही शक्य आहे, अशक्य काय नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये. आज अजय पाटील मला वाटतं ब्लॉग बनवत नाहीयेत
मयूर वाघमारे सारखी त्यांनी देखील सुरुवात केलेली आहे ब्लॉग्स बनवण्याची. 12 बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर विजयासाठी 30 धावांची इथे मात्र गरज आहे. बारा बॉल 30 समीकरण. सामना चांगला होईल त्यामध्ये ती मात्र शंका नाही. कोणी विचारही केला नव्हता पहिला सामना हा इतका अटीतटीचा आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतील, परिवर्तन केले जात आहे. आता मात्र आपण पाहिलं तर राठी बॅटरसाठी डीप मध्ये तैनात केला एक स्क्वेअर लेग मिड विकेट समोर लॉंग ऑन लॉंग ऑफ कव्हर मध्ये एक फिल्डर, स्वीपर कव्हर 38 सर्कलच्या आतमध्ये समोर पॉइंट शॉर्ट थर्ड आणि शॉर्ट 5 सहित गोलंदाजी मार्क वरती मोनिश पाटील सेकंड स्पेल मध्ये 4th ओव्हर घेऊन आलाय. 12 बॉल 30 ची गरज आहे. ऑन साइडला चौकाराने सामना तर सुरू झालाय, पण विजयाच्या दिशेने वाटचाल करायची तर एकाच चौकारावरती थांबून चालणार नाहीये. कॅच सर कॅच सुटले, जीवनदान मिळालंय, फलंदाजाला गेलाय चौकार, मिळाला 4 आणि आता मात्र आपण पाहतो आहोत योगेश केने स्ट्रायकर एंड वरती आलाय. कॅचेस सुटल्याच्या नंतर नेहमी फलंदाजांना जास्त हावी होताना पाहत असतो तर गोलंदाजांवरती, आणि सध्या तरी ते चित्र पाहायला मिळेल का? ऑन साइड लाडवा बॅटनं प्रहार करायचा होता चेंडू आणि बॅटचा ते मात्र कोणताही संपर्क नाहीये. इट्स अ वॉलेट डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला आहे. डॉट बॉलची होती समाप्ती. मॅच रंगली आहे, सामना रंगलाय. जबरदस्त लढत करायच्यात 29 आणि चेंडू शिल्लक आहेत 10. 10 बॉल 29 समीकरण मैदानामध्ये. बॉलर तयार. पुढील बॉल हाफ ट्रॅकर फोर्स करतोय इनफिल्डच्या मधून, डीप मध्ये कव्हर तैनात आहे. सिंगल फक्त प्राप्त केली जाईल. एका दुक्का सिंगल डबल पहिल्या दुसऱ्या गिअर वरती गाडी चालली तर मात्र डेस्टिनेशन पर्यंत पोहोचता येणार नाही. जर का जे समोर टार्गेट आहे त्या टार्गेट पर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे ना, तर त्यासाठी मात्र आता टॉप गिअर वरती बॅटिंग करावी लागेल. चौकार षटकारांची बोली भाषा मैदानामध्ये दाखवावी लागेल. सिंगल डबलने काम आता चालणार नाहीये. बूंद बूंद से बनता है समंदर, पर अब समय रहा नहीं बूंद बूंद से समंदर बनाने का. आता फक्त आणि फक्त हवाई मार्गाचा करावा लागेल वापर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली करनी पडती है तेडी. पाण्याची केली गेली मागणी मैदानामध्ये झाली दुखापत सिद्धार्थला. थोडी काळजी घ्या मित्रांनो. क्रिकेट आपल्याला आयुष्यभर लाईफ टाइम खेळायचं, पण स्वतःची काळजी घेत चला. वेलकम भरुडची तोफ विनोद पाटील यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. स्वागत आहे आपलं. बॉल तयार पुन्हा एकदा. मॅच आता जशी चौकारने सुरू झाली होती, पुन्हा या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना थांबवण्याचा प्रयत्न. स्वीप केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. आपल्याला पाहायला मिळतात 25 रन्स ऑन दी बोर्ड. 24 धावांची अद्यापही गरज आहे या मॅच मध्ये. यदा कदाचित या बॉलवरती जर आला मोठा फटका तर सामन्याला मिळेल पुन्हा कलाटणी. पहिल्या डावामध्ये 4 षटकार आले होते. या डावामध्ये त्या कंपॅरिझन आपण पाहिले तर फक्त आला एकमेव षटकार. कुठेतरी चौकार षटकार कमी पडले आणि त्या अनुषंगाने मॅच पासून दूर गेले टीम जय बजरंग क्रिकेट संघ गोरसई ए. आणि इथे मात्र अतिरिक्त धावेचा केला इशारा. फक्त एक्स्ट्रा धावच नाही तर बॉल देखील मिळालाय फलंदाजाला पुढचा मोठा फटका खेळण्यासाठी. त्याच्याकडे अजूनही आहे संधी.
चौकार तर आलाय बॅटर सिद्धार्थ केनेच्या बॅट मधनं आणि मागील आपण पाहिलं तर जवळपास 23 बॉल मध्ये कोणती एक्स्ट्रा आली नव्हती. पहिली एक्स्ट्रा रन खर्च केले मोनिश पाटीलनं. 24वा बॉल आलाय एक्स्ट्रा आणि लीगल बॉल आलाय डॉट. 24 लीगल चेंडूचा खेळ झालाय कंप्लीट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटलावरती धावा फक्त आणि फक्त 28. येणारे शेवटचे चेंडू शिल्लक असतील या मॅच मध्ये आता 26 धावा 26 आणि आता विजयासाठी मात्र आपण पाहिलं तर 23 धावांची गरज असेल. करायच्या होत्या 49 झालेल्या धावा त्या एकंदरीत 26 आणि आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये विजयासाठी करायच्या असतील धावा त्या बॅटिंग करताना गोरसे अ संघाला 23. आडी 444 ओली टीम डिसिजन काय बॉलिंगचा निर्णय घेतला. चला आपण इकडे सगळे मेन स्टेजच्या जवळ या. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आपण तयारीत राहायचंय प्लीज लक्षात ठेवा कारण 1 मिनिटाचाही अतिरिक्त वेळ खर्च होता कामा नये. 5 ओव्हरच्या मॅचेस नियमानुसार आपल्याला खेळवायच्या आहेत. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. सामन्यास सुरुवात करा आपण कारण शेड्यूल मध्ये ऑलरेडी आपण जवळपास 1 तास मागे आहोत. 12 वाजल्यात आणि पहिलीच मॅच सुरू आतापर्यंत. 8 संघांचा समावेश आहे त्यामुळे 7 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. आज थोडी ऍडजस्टमेंट तुम्हाला करावी लागेल कारण थोडीशी उशिरा इथे मात्र आपण पाहतो आपण स्पर्धा सुरू केली आहे कारण पहिला दिवस होता त्यामुळे मात्र आपण पाहिलं तर कुठेतरी थोडं लेट मॅचेस स्टार्ट झाल्यात. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत मिड विकेटला. 6-23 इक्वेशन होतं. पहिल्या बॉलवरती मिळाली सिंगल. स्ट्रायकर एंडवरती सिद्धांत केने पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. सिद्धांत केनेच्या बॅटमध्ये आला एकमेव चौकार पण त्या व्यतिरिक्त कोणताही मोठा फटका त्याच्या बॅटमध्ये आलेला नाहीये आणि या डावामध्ये कुठे ना कुठे आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग त्याला करावी लागेल जर का मॅचला द्यायची त्याला कल्लाटणी. 5 बॉल 23 ची गरज. मास पाटील देतात माहिती स्कोरबोर्ड वरती. नाही हा देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ऑनसाइड स्वीप करण्याचा होता प्रयत्न. आलाय बॉल डॉट. आता मॅच वरती पूर्णपणे झरीमरी क्रिकेट संघ आलिमगड बनवली आपली पकड केली मजबूत आणि सध्या तरी आपण पाहिलं तर एकतर्फा डॉमिनेशन झरीमरी क्रिकेट संघ आलिमगड बचा तुम्हाला पाहायला मिळत आहे. पुढील बॉल ओ यस त्या उद्ध्वस्त त्रिफळाची दांडी घेऊन फलंदाज बाद सिद्धार्थ केने बॅक टू दी पॅव्हलियन. चार चिंडोण विजयासाठी मात्र आपण पाहिलं तर 23 धावांची गरज आहे. 4 षटकार ठोकावे लागतील. 3 चेंडू चला औपचारिकता शिल्लक. फुल टॉस पण नाही. भरपूर उशीर झाला फटक्यांना. कॅच ड्रॉप केली आहे. चौकार देखील मिळतोय पण इतक्या उशीर आहे फटके होऊन काही चालणार नाहीये. वेळ गेली सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला असं म्हटलं जातं. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आता मास फक्त. शफल होऊन खेळलाय. का छुपा कर रखा था ये खिलाडी आपने अब तक. दमदार हिट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर.
षटकार. खेळाडू आला सर, मात्र काही ना काही वेगळं समीकरण आपल्याला पाहायला मिळालं असतं. पण ओ इथे काय घडलंय? फुल टॉस. रिव्ह्यूची मागणी केली गेली, चेक केलं जाईल कंट्रोल रूम मध्ये. वेस्ट ऑफ फाईट. रिव्ह्यू घेतला गेलाय, चेक करतात आमच्या कंट्रोल रूम मध्ये सध्या. कमरेच्या वर असेल तर मात्र हा नो बॉल, पण खाली असेल तर फेअर डिलिव्हरी. इट्स अ नो बॉल. वेस्ट ऑफ फाईट. बीमर. रिव्ह्यू सक्सेसफुल. तिसऱ्या पंचाने निर्णय दिलाय. वेस्ट ऑफ फाईट. नो बॉलचा कॉल आपल्याला पाहायला मिळाला सध्या तरी पंचांचा. आणि आता फ्री हिट. सुवर्ण संधी. धावसंख्या धावपटलावरती 38. 38. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सामना संपलाय. मॅच फिनिश. सामना मैदानाच्या आतमध्ये जरीमरी क्रिकेट संघ आलिमगड बरं जिंकलाय. 49 धावांचं संरक्षण केलं गेलं आणि एक चांगला विजय या मॅच वरती प्रस्थापित केलाय टीम आलिमगडनं. अभिनंदन. वेल प्लेड, वेल बोल्ड टीम जरीमरी क्रिकेट क्लब आलिमगड बी. आणि हार्ड लक टफ लक म्हणूया आपण जय बजरंग गोरसई अला. मॅच झाले कंप्लीट. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. सामनावीराचा किताब कोणाला दिला जाईल ते पाहिलं जाईल आता. मास पाटील माहिती देतात की बॅटिंग करत असताना ज्याने 13 धावा महत्वपूर्ण बनवल्या. बॉलिंग करताना आपण पाहिलं तर 2 विकेट महत्वपूर्ण त्याने मिळवल्या. एका ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च करत असताना अष्टपैलू खेळाडू आर्यन पाटील ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चला बॅट्समन पाठवून द्या आपण लवकर. फलंदाज आपण पाठवून द्या लगेच. कोणता अतिरिक्त वेळ खर्च होता कामा नाही, लक्षात ठेवा. पंच देखील लगेच मैदानाचा ताबा घेतील आणि मॅचला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. पहिल्या फेरीची दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. जयदुर्गा माता क्रिकेट संघ सुरई आणि त्यांना फाईट करेल RD 4440 गावदेवी ओळी. टॉस जिंकून RD 4440 गावदेवी ओळीनं डिसिजन घेतलाय बॉलिंगचा आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय जयदुर्गा क्रिकेट संघ सुरईला. जशी महत्वपूर्ण लढतीला होईल सुरुवात या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तत्पूर्वी करूया परिवर्तन. आणि कायरा 11 या नावाने आज सुरई संघ मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. कल्पेश पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ कायरा 11 जयदुर्गा माता क्रिकेट संघ सुरई बनाम RD 4440 गावदेवी ओळीमध्ये लढत. आणि या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया तुंबुलीचे नामवंत सागावचे लोकप्रिय समालोचक, ज्येष्ठ समालोचक आमचे भाऊजी पाटील सरांना या खेळाच्या पूर्वार्धामध्ये. हॅलो, पुढे आलेल्या सर्व मान्यवरच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. मॅच आपण पाहतोय कायरा 11 आपण तर जयदुर्गा माता आपण तर सुरई संघ बॅटिंग करण्यासाठी सज्ज झालाय. तर RD 4440 ओली संघ
गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. 5 षटकांची मॅच असणारे पहिल्या फेरीत आपण तर सामना जिंकला. पहिल्या फेरीतील पहिला मॅच जरीमध्ये अलिमगड संघाने टॉस जिंकला होता. 28 धावा केल्या होत्या आणि ते 49 करण्यापासून आपण तर जय बजरंग गोरसाई 20 संघाला त्यांनी रोखलं. आर्यन या सामन्याचा मार